नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेती हा एक समाज जीवनाचा पाया किंवा घटक बनलेला आहे. मग याच शेतीमध्ये राबराब राबणारी आपली जी घरची मंडळी आहे, वडील असतील, आई असतील, हे सर्वजण शेतीमध्ये जेव्हा काम करतात, जेव्हा राबराब राबतात, आपल्या घामाचे थेंब किंवा आपला घाम गळेपर्यंत या शेतीमध्ये काम करत असतात. अपेक्षा एकच असते, राबराब राबून जे पीक पेरलेलं आहे किंवा जे धान्य पेरलेलं आहे ते अतिशय चांगलं यावं, उत्पन्न चांगल्या प्रकारे व्हावं आणि त्यातून आपला जो संसार आहे, आपलं जे कुटुंब आहे, हे चांगल्या पद्धतीने चालावं. हाच एक उद्देश त्या पाठीमागचा असतो. आणि म्हणून या शेतीमध्ये ही आपली घरची मंडळी, आई असेल, वडील असेल, हे या ठिकाणी शेतीमध्ये राबराब राबताना आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ती म्हणजे आपली आई किंवा घरातील स्त्री. या स्त्रीला घरातलीही सगळी कामं करावी लागतात आणि शेतीतलीही सगळी कामं करावी लागतात. कारण घराचं संपूर्ण जबाबदारी, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी वडिलांपाठोपाठ तिच्यावरही तेवढ्याच प्रमाणामध्ये असते. आणि याच प्रकारचा आशय कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या रोज मातीमध्ये या कवितेमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. कल्पना दुधाळ यांनी आपल्या रोज मातीमध्ये किंवा रोज मातीत या त्यांच्या कवितेमध्ये स्त्रियांना कोणकोणती कामं करावी लागतात, ती स्त्री शेतामध्ये कशा प्रकारे राबराब राबते आणि आपल्या कुटुंबाला पोषण्याचं काम करते, हा आशय या प्रस्तुत कवितेच्या माध्यमातून कवयित्री कल्पना दुधाळ यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. सुरुवातीला कवयित्रीचा परिचय आपण या ठिकाणी करून घेत आहोत. प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ या प्रसिद्ध कवयित्री आहेत. सीजर कर म्हणते माती, ढग असतेच आसपास, हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. सीजर कर म्हणते माती या पहिल्या काव्यसंग्रहास, कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी व ढग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र परिषदेच्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. रोज मातीत राबराब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झालेले आहे. प्रस्तावनेमध्ये मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की या प्रस्तुत कवितेमध्ये शेतामध्ये रोज राबराब राबणाऱ्या स्त्रीचं वर्णन या कवितेमध्ये व्यक्त झालेलं आहे. आपला स्वतःचा जीवच जणू मातीमध्ये रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतामध्ये लावणीसाठी उन्हातानाची पर्वा न करता शेतकरी महिला लावणीसारखी कष्टाची कामं करते, तेव्हा कुठे शेतात गोंधनाच्या नक्षीसारखी हिरवाई त्या ठिकाणी काय होत असते, फुलून येत असते. आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातानाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी व ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामं आपल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी करत असते. हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरमर मरून सर्वस्व अर्पण करते, तेव्हा कुठे शेतात हिरवीगार पिकं डोलू लागताना आपल्याला पाहायला मिळतात. साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना
अंतस्थ वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडते किंवा भिडत जाते ते या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला कविता मी एक थोड्या माझ्या आवाजामध्ये या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर आपण कवितेचा आशय या ठिकाणी पाहणार आहोत. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. फुल सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुल ग देह बाई देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. ऊस लावते बेन दाबते, ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. काळ्या काळ्यांनी संसार साधते बाई साधते, रोज मातीत मी ग नांदते मी ग नांदते. उन्हा तानात रोज मरते, उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरव्या हिरवी होऊनी माग उरते बाई उरते. खोल विहिरीचं पाणी सेंदते बाई सेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. सीजर कर म्हणते माती या कविता संग्रहामधून आपल्या समोर ही कविता कवयित्री कल्पना दुधाळ यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. जी कविता आपल्या समोर अभ्यासण्यासाठी कवयित्री कल्पना दुधाळ यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे रोज माती. ती सीजर कर म्हणते माती या कविता संग्रहामधून घेतलेली असून या प्रस्तुत कवितेमध्ये शेतामध्ये राबराब राबणाऱ्या स्त्रीचं वर्णन या कवितेमध्ये कवयित्रीने केलेलं आहे आणि ते कशा प्रकारे केलेलं आहे ते आपण या कवितेच्या माध्यमातून पाहणार आहोत. सरी वाफ्यात वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. दोन चालीमध्ये या ठिकाणी मी कविता म्हणण्याचा प्रयत्न करत आहोत. अगोदर एका चालीमध्ये म्हणलो आणि आता दुसऱ्या चालीमध्ये म्हणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करून नंतर लगेच तुम्हाला या ओळीचा अर्थ थोडक्यामध्ये स्पष्ट करून सांगत आहे. सरी वाफ्यात वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते, काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. फुल सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुल देह तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन गमन दाबते बाई दाबते. काड्या काड्यांनी संसार सांधते बाई सांधते, काड्या काड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत गिरवी नांदते बाई नांदते. उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते. उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते. खोल विहिरीचं पाणी सेंदते बाई सेंदते, खोल विहिरीचं पाणी सेंदते बाई सेंदते,
रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, सारी सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. पहा, या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतामध्ये राहणाऱ्या या स्त्रीचं वर्णन किती मर्मक किंवा शाब्दिक वर्णनामध्ये या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवयित्री कल्पना दुधाळ या त्यांच्या सुरुवातीला या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सरी वाफ्यामध्ये बाई कांदे लावत आहे आणि ती जेव्हा कांदे लावते किंवा कांदे लावण्याच्या प्रक्रियेला जेव्हा ती सुरुवात करते किंवा कांदे लावत असते तेव्हा त्या ठिकाणी ती कांदे लावत नाही तर आपला स्वतःचा जो जीव आहे हा जीव लावत असते. सांगण्याचा प्रयत्न काय करतायत या ठिकाणी कवयित्री कल्पना दुधाळ कवितेच्या माध्यमातून की आज आपण बऱ्याच ठिकाणी एक उदाहरणार्थ जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर शेतकरी पाऊस पडल्यानंतर कुठल्याही प्रकारची पैशाची पर्वा न करता त्या ठिकाणी पैसे खर्चून बियाणं त्या ठिकाणी विकत घेतो आणि विकत घेतल्यानंतर आपल्या शेतीमध्ये ते त्या ठिकाणी पेरून टाकतो. त्याची अपेक्षा असते ही बी वगैरे सगळं चांगलं येईल, उत्पन्न आपल्याला चांगलं होईल, पण जर पावसाने त्याला त्या ठिकाणी साथ दिली नाही, निसर्गाने जर त्याला त्या ठिकाणी साथ दिली नाही तर संपूर्ण त्याचं त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतं. परंतु त्याचीही पुढची पर्वा न करता तो त्या ठिकाणी मनाचा निश्चय करतो आणि आपलं आणलेलं जे बी आहे ते त्या ठिकाणी शेतामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय करतो, आपला जो जीव आहे तो जीव त्या मातीमध्ये ओतण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून कवयित्री कल्पना दुधाळ यांनी या कवितेमध्येही स्त्रीचं वर्णन करत असताना स्त्री शेतामध्ये राबत नाही तर तिचा जीव त्या शेतीमध्ये त्या मातीमध्ये ओतताना आपल्याला कवितेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि म्हणून सुरुवातीलाच कवयित्रीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की सरी वाफ्यामध्ये कांदे लावते बाई कांदे लावत आहे. त्याचबरोबर कांदे लावता लावता म्हणजे कांदे लावता लावता ते कांदे नाही स्वतःचा जीव त्या ठिकाणी लावत आहे असंही या ठिकाणी कवयित्रीने सांगितलेलं आहे. काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. पुढे कवयित्रीने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या काळ्या आईमध्ये जेव्हा आपण बी लावतो, जेव्हा आपण कांदे लावतो तेव्हा ते कांदे जेव्हा थोडंसं कोंबवरती फुटतात तेव्हा त्या ठिकाणी ती शेती ती आपली माती कुठेतरी गोंदल्यासारखं त्या ठिकाणी दिसत असतं. म्हणून ते रोप किंवा ते बी वरती आल्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारच्या गोंदल्यासारखं त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त होतं, रूप प्राप्त होतं. हिरवं रूप म्हणजे बाजरी किंवा इतर जी सगळी पिकं आहेत ती पेरल्यानंतर जेव्हा वरती उगवतात तेव्हा आपल्या शेतीला एक वेगळाच रंग त्या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून कवयित्रीने पुढे सांगितलेलं आहे की काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते का की रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. त्या रोज मातीमध्ये मी त्या ठिकाणी राबते आहे आणि म्हणून या शेतीने मला त्या ठिकाणी काय दिलेलं आहे, हे रूप दिलेलं आहे. ही शेती माझी आज फुललेली आहे त्याचं कारण आहे निसर्गाने दिलेली साथ आणि मी माझा ओतलेला जीव, यामुळे या ठिकाणी ही शेती फुललेली आहे. पुढं पाहूया पुढचं कडवं. फुल सोन्याची झेंड तोडते बाई तोडते, बाई तोडते पुन्हाही फुल देह तोडते बाई तोडते. शेतामध्ये जेव्हा झेंडूची फुलं असतात किंवा झेंडूच्या झाडांना जेव्हा फुलोरा येतो, फुलं येतात तेव्हा ते फूल जेव्हा आपण तोडतो किंवा ती बाई तोडत असते तेव्हा कवयित्री सांगतात ती फूल नाही तोडत, स्वतःचा जीव तोडते. कारण का, ते फुलं ते झाड मोठं होण्यासाठी त्या बाई किंवा ती बाई त्या शेतीमध्ये राबलेली असते. आणि म्हणून या ठिकाणी कवयित्री सांगतात की फुलं सोन्याची, ती जी फुलं आहे त्याला सोन्याची उपमा किंवा सोन्याचं रूप या ठिकाणी या कवयित्रीने दिलेलं आहे. फुलं सोन्याची, झेंडूच्या झाडाला फुलाची, सोन्याच्या फुलाची त्या ठिकाणी किंवा
सोन्याची उपमा दिलेली आहे. आणि म्हणून झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं, फुलं नाही तोडत ती स्त्री, काय तोडते आहे, देह तोडते आहे. घरदाराला तोर बांधते बाई बांधते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. कवयित्री पुढच्या ओळीमधून कवितेच्या हे सांगते की हे जे झेंडूचे झाडाचे फूल आहे ते फूल आपण आपल्या दाराला त्या ठिकाणी चौकटीला त्या ठिकाणी बांधत असतो. आणि म्हणून ते बांधल्यानंतर अशा प्रकारे या कुटुंबामध्ये ही शेती करून मी काय करते आहे, नांदत आहे, मी माझा संसार त्या ठिकाणी करत आहे. पहा किती एक कल्पना करण्यासारखं चित्र कवयित्रीने या रोज मातीच्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. सिजरकर म्हणते माती या काव्यसंग्रहामधून ही जी घेतलेली रोज मातीत कविता आहे. या कवितेमधून कवयित्री कल्पना दुधाळ आपल्याला वेळोवेळी प्रत्येक काव्यामधून तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ही जी स्त्री आहे ही स्त्री आपल्या शेतामध्ये राबराब राबते आहे, कारण तिला संपूर्ण कुटुंब चालवायचं असतं. पुन्हा एक थोडंसं पाठीमागे आपण जाऊया. पुन्हा एक थोडंसं उदाहरण तुम्हाला देतो. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा स्त्री किंवा त्या स्त्रीचं जेव्हा लग्न झालेलं नसतं तेव्हा आई बापाकडं त्या स्त्रीची असणारी परिस्थिती म्हणजे त्या स्त्रीला कुठल्याही प्रकारचं जास्त डोक्यामध्ये ताण नसतो. एक हसणं खेळण्याचं जीवन त्या मुलीचं असतं. आणि मग लग्न झाल्यानंतर जेव्हा तिच्यावर त्या जबाबदाऱ्या पडत जातात किंवा पडतात तेव्हा तिला संपूर्ण कुटुंबाचा भार त्या ठिकाणी सोसावा लागतो. कुटुंबामध्ये असणाऱ्या सर्व व्यक्तींचे सुखदुःखाला तिला सामोरं जावं लागतं. तिचं दुखणं तिचं दुःख बाजूला ठेवून तिला संपूर्ण कुटुंबाचं दुःख झेलावं लागतं. आपल्या नवऱ्याचं आपल्या पती आजारी असेल तर त्याला पाहावं लागतं, मुलगा आजारी असेल तर मुलाला पाहावं लागतं, सासू सासरे असतील नणंद दीर भाऊ ह्या सर्व कुटुंबातील व्यक्तींचं तिला त्या ठिकाणी करावं लागतं. आणि मग आपलं दुःख बाजूला ठेवून कुटुंबाचंही करावं लागतं. आणि कुटुंबाबरोबर शेतीमध्येही तिला दिवसभर राबावं लागतं. रात्री पण सर्वजण जेव्हा झोपतात तेव्हा सर्व झोपल्यानंतर तिला त्या ठिकाणी झोपायला मिळतं. म्हणजे एका स्त्रीचं कष्टकरी स्त्रीचं वर्णन कवयित्री कल्पना दुधाळ यांनी आपल्या रोज माती या कवितेमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढच्या कड्यामध्ये कवयित्री काय म्हणते ते आपण या ठिकाणी पाहूया. ऊस लावते बाई ऊस लावते बेन दाबते बाई दाबते नाही बेन गमन दाबते बाई दाबते. कवयित्री कल्पना दुधाळ सांगतात की शेतामध्ये जेव्हा ऊसाची लागवड ऊसाची लावणी सुरू असते तेव्हा त्या ऊसाची लावणी करत असताना ती ऊसाच्या मोठ्या ऊसाच्या त्या ठिकाणी छोट्या छोट्या कांड्या करून त्या कांड्या की ज्याला ती डोळे असतात डोळ्याच्या दोन्हीही बाजूला थोडी थोडी ऊसाच्या कांड्या सोडून त्या ठिकाणी ते बेनं दाबावं लागतं. पायाने त्या ठिकाणी त्या मातीमध्ये ते चिखलामध्ये पुरावं लागतं. आणि तेव्हा कुठेतरी तो ऊस काय होत असतो, फुटत असतो नंतर ओलं झाल्यानंतर. आणि मग या ठिकाणी कवयित्री सांगते ऊस लावते बेनं दाबते बाई दाबते. नंतर पुढे ते सांगतात की ती बेनं नाही दाबत, ऊसाचं बेनं नाही दाबत, ती स्वतःचं मन दाबत असते. म्हणजे त्या ऊसाकडून त्या दाबलेल्या ऊसाकडून किंवा लावलेल्या ऊसाकडून तिच्या ज्या अपेक्षा आहेत की ऊस मोठा झाल्यानंतर जेव्हा कापणी तोडायला येतो तेव्हा त्यामधून येणाऱ्या पैशामध्ये मी माझं कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने चालू शकते हा जीव तिने त्या ऊस लावत असताना त्या ठिकाणी दाबलेला असतो. काड्या काड्याने संसार सांधते बाई सांधते रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. कवयित्रीने पुढे ते सांगितलेलं आहे की त्या ऊसाच्या कांड्या कांड्या करून ही स्त्री त्या ठिकाणी ते ऊस लावत आहे. त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने ती ऊसाच्या कांड्या कांड्या करते त्याच पद्धतीने ती तिचा स्वतःचं किंवा तिचं कुटुंब पोसत असते. पै जमा करून शेतातील येणाऱ्या पैशाकडून शेतातील पिकामधून येणाऱ्या पैशाकडून ती पै जमा करते. आणि त्या पैशामधून आपलं कुटुंब आपला संसार अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न कोण करत असतं, की शेतामध्ये राबणारी स्त्री. कोणती स्त्री? रोज माती या कवितेतील स्त्री. पुढचं शेवटचं कडवं पहा.
उन्हातानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते. उन्हातानामध्ये शेतामध्ये ही कष्टकरी स्त्री राबराब राबत आहे आणि हिरवी होऊन मग माग उरते बाई उरते. जेव्हा शेतामध्ये राबते ते पीक मोठं झाल्यानंतर संपूर्ण शेती हिरवीगार दिसते आणि म्हणून पुढं सांगितलेलं आहे की बाई खोल विहिरीचं पाणी सेंदते बाई सेंदते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. शेवटच्या ओळीमधून कवितेच्या कवयित्री कल्पना दुधार आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात की या स्त्रीला कोणकोणती कामं करावी लागतात, त्यातलं एक कामाचं स्वरूपही या शेवटच्या ओळीमधून कवयित्री कल्पना दुधार यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. कोणतं? खोल विहिरीचं पाणी सेंदते बाई सेंदते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. स्त्रीला खोल विहिरीतून पाणी खोलवर असतं आणि ते सेंदण्याचं कामही या बाईला करावं लागतं. अशा अनेक प्रकारची जी कामं आहेत ती कामं या बाईला करावी लागतात आणि म्हणून सीजर कर म्हणते माती या कविता संग्रहामधून कवयित्री कल्पना दुधार यांनी रोज मातीत या कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर कष्टकरी स्त्रीचं, शेतामध्ये राबराब राबणाऱ्या स्त्रीचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे की जे अनेक उदाहरणाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आता पाहिलेलं आहे. धन्यवाद.